हॅलो एव्हरीवन. आज मी एक नवीन सिरीज चालू करतोय, अंडरस्टँडिंग मार्केट बिहेवियर. म्हणजे आजच्या दिवसाचं मार्केट बिहेवियर काय होतं बघूया. आजचं डे हाय मारलाय तो 45-70 हाय मारलाय आणि तिथून डाऊन साईडला आले. आता क्लोजिंग ऑलमोस्ट इथेच कुठेतरी करेल. आणि आज आपण एंट्री प्लॅन कसा आणि कुठं बनवला ते मी सांगणार आहे. आज एंट्री प्लॅन आता आपला ट्रेंड होता डाऊन ट्रेंड असल्यामुळं आपण काय केलं, आता ह्या 19 मेची जी कॅन्डल आहे ती ह्या एफपीजीला टॅप करून खाली गेली ती. परत ही 20 मेची कॅन्डल आहे ती लो लिक्विडिटी घेऊन वर आली ती. जर अप ट्रेंड असता तर लोची लिक्विडिटी घेतल्यानंतर हायची लिक्विडिटी घ्यायला गेलं असतं. पण काय झालं, इथं 4 आवरची एक ऑर्डर ब्लॉक आणि एफपीजी होता, आम्ही मार्क करतोय. मग 4 आवरच्या ऑर्डर ब्लॉक आणि एफपीजी टॅप केला आणि आपण इथंच एक एंट्री प्लॅन बनवला. आता ह्यात आपण ह्या 4 आवरच्या ऑर्डर ब्लॉक आणि एफपीजीला रिडिफाईन केला 1 आवरमध्ये. 1 आवरमध्ये काय झालं, आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक आणि एफपीजी मिळाला. मग ह्या एफपीजीतनं आपण प्लॅन केला, जे की ऑलमोस्ट 1-2 पॉईंटचा तेवढा बफर राहते. इथं टॅप केलं नाही, इथनं आपण प्लॅन केला. मग असा माझं इथं अजून चालू आहे ऑर्डर माझी सेलिंगची. असं प्लॅन बनवला होता. जरी इथं एंट्री मिस झाली असती तरी आपल्याला सेकंड चान्स होता की ह्यामध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर बघून रिएंट्रीचा. मग इथं काय झालं, परत चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. इथं हा झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. जॉब झाला इथे. त्यानंतर काय झालं, इथं इक्वल हायची लिक्विडिटी बनवली. म्हणजे इक्वल हाय सगळं इक्वल हाय. ओके, ही लिक्विडिटी बनली इथं सगळी. जरासं वर ठेवतो याला. कलर ब्ल्यू ठेवूया. ओके, त्यानंतर 30 मिनिटमध्ये जर आपण बघितलं ना, क्लिअरली ही लिक्विडिटी पण उचलली, प्लस त्या एफयूजीला पण रिस्पेक्ट दिला आणि बरोबर त्या एफयूजीला टॅप केल्यानंतर खाली गेले. मग ज्यांची इथं एंट्री मिस झाली त्यांना इथं एक चान्स होता. जशी एफयूजी टॅप केला ना, तिथं जाऊन सेम आपण जसं इथं चेंज ऑफ कॅरेक्टर बघितलं तसं इथं टाकू शकत होते. मग असं तिथं पण असेल बारका आला असता. थोडासा बफर ठेवून असा एक प्लॅन बनवत होता. सेम इथून बनवत होता. त्यानंतर टार्गेट हे जो येत होतं, हे फर्स्ट टार्गेट येते. अजून पण डन झालं नाही, उद्यापर्यंत डन होईल. हे फर्स्ट टार्गेट, हे सेकंड टार्गेट. ठीक आहे. आणि आता जे चालू आहे ना, आता ही 4 आवर कॅन्डल क्लोज होईल. आता नेक्स्ट डेचा प्लॅन पण सांगतो. बॅक साईडला टाकू आपण, हे पण ठीक आहे. आता हा नेक्स्ट डेचा प्लॅनसाठी ह्या 4 आवरचा ऑर्डर ब्लॉक बनतोय आणि इथं एफयूजी बनतोय. हा 4 आवरचा आणि हा असा हा एफयूजी बनतोय. हा एफयूजी कसा बनतोय सांगतो. ही कॅन्डल आहे काय, पण हे फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल पूर्ण ह्या थर्ड कॅन्डलच्या इनसाइडमध्ये पूर्ण इन्गल्फ केल्या. म्हणजे ह्याची काय व्हॅल्यू ठेवली नाही. त्यामुळं ही एक कॅन्डल, ही सेकंड कॅन्डल आणि ही थर्ड कॅन्डल असं म्हणू शकतो आपण. आणि इथून हा एफयूजी, ह्या एफयूजीला आता आपण रिडिफाईन केला. म्हणजे ह्या ऑर्डर ब्लॉकला रिडिफाईन केला तर 1 आवरमध्ये एक आपल्याला असा ऑर्डर ब्लॉक भेटतोय. परत अनेक चान्स देते मार्केट उद्या इथून ऑर्डर टाकण्यासाठी.
ह्या एफ आणि अनेक रिझन आहे, सांगतो 2 मिनिटं. उद्या आणि परत इथून प्लॅन बनतो. एकदा बायस क्लिअर झाल्यानंतर 3 एंट्री मिळाल्या. मी जरा हे सगळं डिलीट करतो म्हणजे क्लिअर विजिबल होईल. इथं काय झालं बघा, सेम आपण मगाशी इथं प्लॅन केला ना इक्वल आहे लिक्विडिटी, सेम इथं झालंय. ही लिक्विडिटी बनली सगळी. आता नेक्स्ट प्लॅन कसा असेल, नेक्स्ट प्लॅन आता इथून वर जायला पाहिजे, हे ऑर्डर ब्लॉक टॅप व्हायला पाहिजे आणि देन डाऊन, असा आता नेक्स्ट प्लॅन आहे. म्हणजे की आजचा डे क्लोज होते ऑलमोस्ट. ओके, आजचा डे क्लोज होते आणखी एक नेक्स्ट 4 आवरमध्ये, आणि त्यानंतर मे बी उद्या आपल्याला एंट्री इथं भेटेल. ओके, 4 आवरची कॅन्डल आता क्लोज होते नेक्स्ट 1 आवरमध्ये, आणि हा एफ व्हीची ठेवल आणि त्यानंतर परत इथं येईल, लिक्विडिटी घेईल, एफ व्हीची घेईल, ऑर्डर ब्लॉक टॅप होईल आणि खालच्या साईडला कंटिन्यू करेल. आता तर आपला एक ट्रेड इथला कंटिन्यू चालूच आहे, जो तुम्ही टेलिग्रामवर दिला होता. हो तर तिथं जाऊन चेक करू शकता, आणि टेलिग्राम जॉईन करा, तिथं मी फ्री ॲनालाइज करून टाकतोय, जो की फ्री ग्रुप आहे, त्याला काय चार्जेस वगैरे नाहीत. आणि उद्याचा प्लॅन पण मी तिथं अपलोड करतोय. आणि हे जे 15 मिनिटात मी सांगितलं होतं, ही लिक्विडिटी घेणार आणि जाणार, ही लाईव्हमध्ये मी 3-4 वेळा सांगितले. आजच्या दुपारच्या सेशनमध्ये सांगत होतो, ही लिक्विडिटी घेणार, इथं टॅप करणार आणि जाणार. सेम झालंय. आजचं लाईव्ह सेशन पण रिपीट बघू शकताय. तर ही सिरीज आज चालू केल्या, अंडरस्टँडिंग डेली मार्केट बिहेवियर. तुम्हाला आजचा पहिला व्हिडिओ आहे, त्यात कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा. ठीक आहे, बाय.